मित्रो, काही जणांचे प्रश्न आलेले आहेत की स्वॉट ॲनालिसिस बद्दल थोडंसं आम्हाला मार्गदर्शन करा. स्वॉट ॲनालिसिस म्हणजे एक स्वमूल्यांकन असते. त्याचे काही एक 4 पॉईंट्स आहेत. त्या 4 पॉईंट्सच्या आधारे आपण हे स्वयंमूल्यांकन आपण करणार आहोत. त्याला आत्मपरीक्षण सुद्धा तुम्ही काही प्रमाणात म्हणू शकता. स्वतःची परीक्षा, स्वतःचं मूल्यमापन सुद्धा म्हणू शकता. तर मित्र, पहिल्यांदा आपल्यामध्ये स्वॉट SWOT, त्यामधलं S काय आहे तर S आहे स्ट्रेंथ, तुमची ताकद. ही तुमची ताकद, हे तुमचं सामर्थ्य आहे, ते स्ट्रेंथमध्ये. तर आपली स्ट्रेंथ काय आपण कसं ओळखायचं, आणि ताकद कशी समजून घ्यायची, हा अनेकांना प्रश्न. आपली स्वतःची ओळख, स्वतःची ताकद बऱ्याचदा स्वतःला कळत नाही, त्यावेळेस दुसऱ्यांना कळते. ते लोक आपल्याला सांगतात, ते सुद्धा थोडंसं शहाणपणानं ऐकून घेणं गरजेचं असते. व्हॉट डू आय डू वेल, मी चांगलं काय करू शकतो, असा स्वतःला प्रश्न विचार. म्हणजे चांगलं काय करू शकतो म्हणजे चांगलं करण्याची तुमच्याकडं ताकद आहे, क्षमता आहे. लक्षात आलं? म्हणजे तुमचं ध्येय प्राप्त करण्यासाठी तुमच्यामध्ये बेस्ट असं काय आहे. ध्येय प्राप्त करण्यासाठी तुमच्यात ज्या काही ध्येय प्राप्तीसाठी आवश्यक असणाऱ्या ज्या काही गोष्टी असणं, ही तुमची काय असते, ताकद असते. त्यासाठी तुमची ताकद तुम्हाला जर ओळखता, ते जीवलग मित्र असते, आई वडील असतात, त्यांना विचारू शकता. जीवलग गुरु असतो, त्यांना विचारा, ते तुमची ताकद सांगू शकतो. तुम्हाला सुद्धा तुमची ताकद कळू शकते. त्यासाठी आत्मपरीक्षण करा, ध्यानधारणा करा तुम्ही जराशी, त्याच्यातून कळू शकते. किंवा लिहून काढा तुमच्या काय ताकद आहे. ताकद माहीत असणं का गरजेचं आहे, तर आपण ताकद माहीत असली तर आपण संधी निर्माण करू शकतो आणि संधीचं सोनं करू शकतो. 2 गोष्टी, ज्या उपलब्ध संधी आहेत त्याचं सोनं करू शकतो, आणि ज्या उपलब्ध नाहीत त्या संधी निर्माण करता येते आपल्या ताकदीच्या जोरावर. आता आपली काय ताकद असू शकते, पैसा आपली ताकद असू शकते. आपल्याकडं माणसं, बुद्धिमान माणसं सोबत असणं ही आपली ताकद असते. घरात मार्गदर्शन करणारी माणसं आपली ताकद असू शकते. ते आपल्याला वाटत नाही आपली माणसं आपली ताकद आहेत म्हणून. आपण स्वतःलाच ओळखायला कमी पडत आहोत, ते दुसऱ्याला ओळखायला तर कमी पडणारच आहोत. असं बऱ्याचदा काही जणांच्या संदर्भात होते. त्यामुळे आपल्याला प्रत्येक प्राप्त परिस्थितीमध्ये आपण काय चांगलं करू शकतो, आणि आपल्याकडं काय कौशल्य आहे, काय शहाणपण आहे, काय क्षमता आहेत, आपल्याजवळ असणाऱ्या या ताकदीचा उपयोग आपण जर करू शकलो तर आपल्या जीवनातल्या कमतरता सुद्धा दूर करू शकतो, आणि आपण आपले जीवनातले धोके सुद्धा दूर करू शकतो, जे आपण पुढच्या 2 पॉईंटमध्ये ते बघणारच आहोत. आपल्यामध्ये कष्ट करण्याची क्षमता असते. खूप काम करतात काही जण, न थकता काम करतात, दिवसभर फ्रेश राहतात. ही त्याची स्ट्रेंथ आहे, ताकद आहे, ही क्षमता आहे. लक्षात आलं? त्याच्याकडे अनुभव आहे. आता काही जणांकडे अनुभव असतो. आता जे रिपीट करतात विद्यार्थी एखादी परीक्षा, ती त्याची काय असते, त्यांना मिळालेला जो अनुभव आहे ती त्यांची ताकद आहे. नाही, मी 2दा रिपीट करायलो किंवा 2दा रिपीट केलो, मग त्याला तुम्ही काय समजता, कमतरता समजता. ही कमतरता नाही, ही तुमची ताकद आहे, हे लक्षात ठेवा. जे चुका पूर्वी ज्या चुका झाल्यात, आता त्या चुका होणार नाही तुमच्याकडून, म्हणजे तुमची ती ताकदच आहे एक प्रकारची. तुम्हीच निर्माण केली तुमच्या अनुभवातून. अनुभव ही माणसाची ताकद आहे, लक्षात ठेवा. त्याला कोणी अनुभव ही सुद्धा कोणी संधी सुद्धा म्हणू शकतो. तर तुम्ही स्मार्ट वर्क करू शकता. तुमच्याकडे स्मार्ट वर्क स्किल आहेत. तर स्मार्ट वर्क करणारी माणसं पुढे जातात.
हार्डवर्कपेक्षाही स्मार्ट वर्क करणारी माणसं आत्ताच्या युगामध्ये पुढे जाताना दिसतात. मग हार्डवर्क आणि स्मार्ट वर्कचा एक मुद्दा तुम्हाला सर्वसाधारणपणे सांगतो, म्हणजे तुम्हाला हा मुद्दा स्पष्ट होऊ शकतो. समजा इथं खूप मोठी वाळू आहे आणि त्या वाळूमध्ये लोखंडाचे कण टाकलेले आहे, लोखंडाचे तुकडे टाकले छोटे छोटे, किंवा लोखंडाच्या सुया टाकलेल्या आहेत असं आपण धरू. तर त्या आपल्याला तिथं स्पर्धा लावलेली आहे, ते लोखंडाचे छोटे तुकडे शोधण्याची. त्या वाळूमध्ये पसरून दिलेले आहेत. आता हार्डवर्क करणारा काय करतो, लवकर उठतो, वेळेच्या आत जातो, तिथं थांबतो, जाऊन यस स्पर्धा सुरू म्हणले की खटखटखट प्रत्येक गोष्ट असं एक 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 शोधून आपल्या जवळ ठेवतो. आणि ते त्याचं काय आहे, हार्डवर्क आहे. हार्डवर्क पण आवश्यक आहे ना, आहे त्याचं हार्डवर्क. आणि स्मार्ट वर्क करणारा काय करू शकतो, त्याच वेळेला जातो, तिथंच थांबतो, स्पर्धा सुरू झाली की आपलं काय करतो, त्याच्याकडं चुंबक जे आहे, चुंबक फिरवतो, त्या वाळूत पसरलेले लोखंडाचे जे कण आहेत, तुकडे आहेत, तो गोळा करतो आणि देऊन टाकतो. तो स्मार्ट वर्क झाला, तो जिंकतो. म्हणजे तुमच्याकडे स्मार्ट वर्क असणं हे तुमचं स्ट्रेंथ आहे, तुमची ताकद आहे. तर मित्र, यावर अजून काही तुमच्याकडे लक्षात ठेवण्याची क्षमता आहे, आकलन करण्याची क्षमता आहे, तुम्हाला लवकर समजतंय. आणि आता रिपीट करणाऱ्या विद्यार्थ्यांचं एक उदाहरण, कोणती परीक्षा रिपीट करणाऱ्यांची आकलन क्षमता आता वाढलेली असते, लक्षात ठेवण्याची गती आता त्यांची वाढलेली आहे. त्यांच्यासाठी आता ही एक स्ट्रेंथच आहे, त्यांची स्ट्रेंथ वाढलेली आहे, कारण ते आकलन करण्याचा सराव त्यांचा खूप होऊन बसलेला आहे. त्यांच्या बऱ्याच गोष्टी आता लक्षात राहिलेल्या आहेत. ही संधी पण आहे तुमच्यासाठी. लक्षात आलं, कारण ह्या सगळ्या गोष्टीच्या थोड्याशा एकमेकाशी जोडून असतात बऱ्याचदा. आता संधी काय, संधीच्या संदर्भात चर्चा करू. आता संधी काय, स्वतःला काय प्रश्न विचारा तुम्ही. संधी तुम्हाला कशा दिसतील. संधी ह्या 2 प्रकारच्या असतात, मी आता सांगितलं, ज्या तुम्ही निर्माण करू शकता आणि ज्या काय असतात. म्हणून संधीचं सोनं करा वगैरे असं आपल्याला संदेश दिला. तर स्वतःला प्रश्न विचारा की आणखीन काही करण्यास वाव आहे का, माझ्यामध्ये आणखीन काही बेस्ट देण्यामध्ये वाव आहे का. मी देऊ शकलो नाही, देता आला असता, परंतु देण्याची वाव असेल तिथं तुम्हाला वाव असणंच म्हणजे संधी असणं आहे. तुम्हाला मार्क कमी पडलेत समजा, पण आता तुम्हाला मार्क पुढच्या वेळेस परीक्षा देऊन वाढवायचे, मार्क पुढच्या वेळेस वाढवायचे. तर तुम्ही जर स्वतःला म्हणत असाल की हो यस मी मार्क माझे वाढवू शकतो, का, कारण मी जे बेस्ट द्यायला पाहिजे होतं ते मी बेस्ट दिलेलं नाही. म्हणजे मला संधी आहे, मला बेस्ट देऊन मला यशस्वी होण्याची संधी आहे. एखादा विद्यार्थी म्हणे नाही 100% द्यायचं तेवढं दिलं, आता एवढंच होईल, आता या पुढं एकही पाऊल मी टाकूच शकणार नाही, माझ्या मनाची तयारी नाही आणि मी करणारही नाही, असं जर असेल तर त्याला बळजबरी करून करायला लावलं तर त्याच्या तिथं संधीची उपलब्धता खूप कमी आहे मित्र. म्हणजे त्याला वाटलं पाहिजे मला वाव आहे. त्याचबरोबर तुम्ही असं विचारा स्वतःला, इतर जे काही बेस्ट देतात आणि तुम्हीही ते बेस्ट देऊ शकता, असं जर वाटत असेल तरी तुम्ही संधी निर्माण करू शकता, यश निर्माण करू शकता. तुम्ही स्वतःला विचारा की तुमच्यातल्या काही सुधारणा केल्या, तुमच्यामधल्या काही कमतरता आहेत, त्यावर जर तुम्ही मात केली आणि तुम्ही करू शकतो, असं सुधारणा करू शकतो आणि कमतरतेवर मात करू शकतो असं जर तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुमच्यासाठी ती संधी असेल, तुम्ही तेव्हा संधी निर्माण करू शकाल. तर संधी निर्माण करण्यासाठी तुम्हाला कमतरतेवर मात करणं हा एक भाग असतो. त्यासाठी मार्गदर्शन घ्या,
काय काय मला कोणकोणत्या माझ्यात कमतरता आहे ते शोध घ्या आणि त्यावर त्याचं मार्गदर्शन करा की त्या कमतरतेवर मात कसं करायचं. मग जर तुम्ही मार्गदर्शन घेऊन ते लिहून घ्या आणि एक 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 गोष्ट तुम्ही करायला लागा. तुम्ही कमतरतेवर मात करणं ही तुमच्यासाठी संधी असते. तुमच्याकडं संधी अजून साधनांची उपलब्धता आहे. चांगली रूम आहे तुमच्याकडं, चांगला प्रकाश आहे, चांगले ग्रंथ आहे तुमच्याकडे ट्युशनची संधी आहे, अभ्यासिकेची संधी आहे. तुम्हाला लक्षात आलं. त्या संधीचं तुम्ही सोनं करू शकता. काही जणांना चांगल्या रूम उपलब्ध नसतात, अभ्यास करावा लागतो. तशाही परिस्थितीमध्ये चांगलं वातावरण नसतं, आजूबाजूचं काही ठिकाणी दुर्गंधी असते, तर तुम्हाला ते नाहीये. तुम्हाला चांगली रूम आहे, चांगला प्रकाश आहे, चांगल्या सगळ्या सुविधा आहे, बसायला जागा चांगली आहे. ह्या सगळ्या गोष्टी बघा, हे तुमच्या संधी आहे. या संधीचं तुम्ही सोनं करा. हे तुम्हाला संधी आहे असं तो स्वतःला सांगा. अरे बाबा, माझ्यासाठी ही संधी आहे. तुम्हाला पैशासाठी काही जणाला स्वतः काम करून शिकावं लागतं. आमचे मित्र आज प्रोफेसर आहे, चांदोजी गायकवाड म्हणून, आज ठाण्याला जिल्ह्यामध्ये नोकरीला प्राध्यापक आहे. तो संध्याकाळी एकाकडे वॉचमॅन म्हणून काम करायचा आणि दिवसा तो अभ्यास करून, तासिका करून तो शेटनेट झाला आणि PhD केली, आज प्रोफेसर आहे. तसं तर तुम्हाला नाहीये. म्हणजे ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याचबरोबर संधी कुठे दिसतात अजून, तुम्ही ज्यामध्ये काही वाढ करू शकाल ती तुमच्यासाठी संधी असते. काही गॅप्स तुम्ही भरून काढू शकाल, काही रिकाम्या जागा तुम्हाला भरून काढता येत असतील असं वाटलं की ती तुमच्यासाठी संधी असते आणि ती काढू शकता का हे स्वतःला विचारा. जसं बघा, खेळाडू काय करतो, जिथं खेळाडू संधी शोधत असतो. आपण कुठे बॉल टाकायचा, व्हॉलीबॉल खेळत असताना तो काय करत असतो, किंवा क्रिकेट खेळत असताना कुठे प्लेयर नाहीत ते बघतो, किंवा व्हॉलीबॉल खेळत असताना कुठे कमकुवत खेळाडू आहे की जे की मी मारलेला शॉट तो परतूनच लावू शकत नाही, तो बघतो आणि ती त्याच्यासाठी संधी असते. त्या पुढच्याची कमतरता ही तुमची संधी असते अनेकदा. मग त्या ठिकाणी तो शॉट मारतो आणि तिथं आपला गोल करतो, म्हणजे ध्येय प्राप्त करतो. ध्येय प्राप्त करतो म्हणजे ध्येयप्राप्तीचा एक टप्पा गाठतो. लक्षात आलं. ह्या गोष्टी तुम्ही सुद्धा ताकद वाढवलं की, आता तुमच्यामध्ये मी अगोदर सांगितलं तुमच्याकडे काय ताकद आहे, ती ताकद वाढवा, ती संधी निर्माण होते, संधी करता येते. त्याचबरोबर काही चुका दुरुस्त करून तुम्हाला संधी निर्माण करतात. कारण तुमच्याकडं चुका दुरुस्त करण्यासाठी खूप संधी आहेत आणि तुम्हाला चुका झालेल्या आहेत, आता त्या होणार नाहीत, इतराच्या होतील. तुमची जर पूर्वतयारी झाली असेल तर ही तुमच्यासाठी संधी आहे. लक्षात आलं. कधी कधी आता पर्याय उपलब्ध असणं, ध्येयासाठी पर्याय उपलब्ध असणं ही कधी संधी, पण कोणी त्याकडे संधी म्हणूनही पाहू शकतो, कोणती संधी नाही म्हणून पाहू शकतो. कारण पर्याय नसलं की माणूस आपलं सर्वस्व देते आणि यश मिळवते असं पण वाटू शकतं. हा वादाचा विषय असतो. मग तानाजी मालुसरे जेव्हा कोंढाणा किल्ला घ्यायला गेले, तेव्हा कोंढाणा किल्ला घेताना धारातीर्थ पडले. त्यांच्या बंधुराजाने सैन्य पळून जातील म्हणून दोर कापून टाकले होते गडाचे. तेव्हा पडल्याबरोबर ते जे उतरून जातील म्हणून, आपले पळून जातील, तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं, आता गडावरून उड्या मारून मरा, नाहीतर शत्रूवर तुटून पडा आणि गड सर करा. लोक पर्यायच नव्हता, गड सर केला, कोंढाणा केला. मग छत्रपती शिवरायांनी त्याचं नाव त्या गडाचं, माझा सिंह गेला म्हणजे तानाजी मालुसरे गेले, आणि मग परंतु सिंह गेला,
परंतु गड सर झाला. या कोंढाण्याचं नाव आता सिंहगड, अशा स्वरूपाची ती गोष्ट आहे. म्हणजे काही जणांकडे पर्याय उपलब्ध असतो, त्यामुळे आत्मविश्वास असतो त्यांच्याकडे काही प्रमाणामध्ये. पण पर्याय उपलब्ध असण्यामध्ये एक धोका पण असू शकतो की ते आळशीले बनू शकतात. ते पूर्णता देऊ, मला काय कमतरता नाही, ठीक आहे आपल्याकडे आहेच, असं जसं वाटत असेल तर त्यांच्यासाठी ते धोकाचा ठरेल. आता काही पर्याय उपलब्ध होता. आता उदाहरणार्थ काही जण MBBS करतात आणि त्यानंतर स्पर्धा परीक्षेकडे देतात, स्पर्धा परीक्षा देतात आणि त्याच्यात एक सक्सेस होतात. म्हणजे ती पर्याय उपलब्ध असणं त्यांना संधी वाटते आणि मग पुढची दिलं नाही तरी माझ्याकडे ही MBBS आहे, त्यानंतर डॉक्टरचा पेशा करण्यासाठी मी तयार आहे. त्यासाठी श्रीकर परदेशी साहेब जे नांदेडला जिल्हाधिकारी होते ते डॉक्टर होते MBBS. किंवा डॉक्टर सुयश चव्हाण नांदेडचे सुपुत्र आहेत, ते वैद्यकीय शिक्षण झाल्यानंतर त्यांनी UPSCची परीक्षा दिली. आज ते विदेशदूत म्हणून, राजदूत म्हणून काम करतात विदेशामध्ये. मला सांगायचं या माध्यमातून आहे की सुधारणा करण्याची जशी संधी आहे तसं या तुमच्याकडे जे काही पर्याय उपलब्ध आहेत, हे पर्याय उपलब्ध असल्यामुळे कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी पर्यायाचा उपयोग करा. पण पर्याय उपलब्ध आहेत म्हणून शांत बसू नका. सुधारण्याला वाव आहे, पण सुरुवात करावी लागेल ना. सुधारणेला वाव आहे, पण तो सुरुवात कशी करावी हे जर तुम्हाला कळत नसेल तर, आणि सुरुवात केलीच नाही तर संधीचं रूपांतर होणे. कारण संधी कृती आणि कृतीतून तयार होत असतात. तर हे कृती तुम्हाला ॲक्शन प्लॅन करा आणि त्याच्यातून संधीचं रूपांतर करा. हे ऑपॉर्च्युनिटीमध्ये येते. हेच झालं स्ट्रेंथ झालं. ऑपॉर्च्युनिटीज मी अगोदर सांगितले, त्या अगोदर विकनेस हा एक पॉईंट आहे शॉर्ट ॲनालिसिसमध्ये, विकनेस. तर विकनेस बद्दल मी थोडंसं तुम्हाला मी सांगेल. आता विकनेस काय असतात? शॉर्ट SWOT, शॉर्टमधलं आपण बघितलं S आणि O बघितलं, आता S आणि O बघितलं, आता W बघणार आहोत. विकनेस, कमतरता. आता कमतरता कसं शोधायचे? आपले प्रतिस्पर्धी आपल्याला ज्यामुळे आपल्याला मागे टाकत आहेत आणि ज्या घटकामुळे आपण मागे पडत आहोत ते आपली कमतरता असते. ज्यामुळे आपण मागे पडलो आहोत किंवा पडत आहोत ही आपली कमतरता असते. ती कमतरता, काही कमतरता आपल्याला दूर करता येतात आणि त्या कमतरता दूर केला की आपण त्या संधीत रूपांतर करू शकतो. तर म्हणून त्यामुळे स्वतःला विचारा की सुधारणा करण्यास सारखं माझ्यात काय आहे, मी कुठे कमी पडत आहे, आणि जिथं कमी पडत आहात त्या दूर करा. तुमच्यामध्ये कोणता अभाव आहे, कोणत्या उणीवा आहे, हे तुमची कमतरता असते. कुठे कमी पडत आहात एक प्रश्न विचारा. आता समजा तुमच्यामध्ये एक उदाहरण सांग, तुमचं सातत्यामध्ये तुम्ही कमी पडत असाल तर सातत्याने अभ्यास करणं हे गरजेचं आहे. आता शरीरामध्ये समजा एखाद्या तुमच्यामध्ये लोह नाही, लोह तत्व नाही, आयर्न म्हणतात इंग्रजीत, ते कमी आहे. आता कमी आहे म्हणून का बसायचं का? तर तुम्ही कमतरता आहे म्हणून तसंच बसलात, त्याच्यावर उपाययोजना जर नाही केलात तर ते धोक्यात रूपांतर होऊ शकते. तर तुम्ही आजारी पडाल. जे काही शरीरामध्ये जे व्हिटॅमिन्स लागतात, प्रोटीन लागतात, ज्या काही जे घटक लागतात शरीरासाठी, ते जर तुम्ही घेतलं नाहीत तर तुम्ही विकनेस तुमचा वाढेल शारीरिकदृष्ट्या सुद्धा, आणि तुम्ही आजारी पडाल. हे तुमच्यासाठी धोका निर्माण होऊ शकतो. तुमच्यामध्ये आत्मविश्वासच कमी असेल तर तुम्हाला आत्मविश्वास वाढवावा लागते. तुम्हाला निर्णयच घ्या, प्रश्नाचं उत्तर येते पण ते उत्तर पटकून, तुम्हाला उत्तर योग्य उत्तर सुद्धा पटकून लिहावं लागेल ना. नाही हे की ते, हे की ते, हे की तेच बघत करत बसला, हे बरोबर ते बरोबर, तो द्विधावस्था ही तुमची कमतरता आहे. ती तुम्हाला दूर करावी लागेल. ती अभ्यासातून दूर करता येते.
कमतरता जशा बाह्य वस्तूबद्दल असतात, वास्तूबद्दलच्या असतात आपल्या कमतरता, तसंच आपल्या आतल्या काही कमतरता असतात. आपण भयभीत असणं, आपण चिंताग्रस्त असणं, आपण द्वेषमूलक असणं, मत्सरी असणं, रागिष्ट असणं, हे आपल्या कमतरता आहे. आणि हे त्रासदायक ठरतात, आपल्या यशाचे अडथळे ठरतात. या गोष्टी आबोला धरणं, कोणासोबत, कुटुंबासोबतच आबोला धरणं, हे आपली कमतरता असते. आणि हे यशासाठी मारक ठरते. ते आपल्याला दूर करावं लागते. ते साधनेच्या बळावर दूर करता येते. म्हणून काही जणाला आपण माफ करू शकत नसाल, त्यामुळे राग तयार होतं. मग त्यासाठी माफ करणं, उदात्त विचार केलं की माफ करता येते, का विसरून जाणं, तुम्ही स्वस्थ राहू शकाल. तुम्ही अस्वस्थता ही तुमची कमतरता आहे. आणि अस्वस्थता कशामुळे निर्माण होते? चिंतेमुळे निर्माण होते, भयामुळे निर्माण होते, द्वेषामुळे निर्माण होते, मत्सरामुळे निर्माण होते, चुकीच्या गोष्टी करण्यामुळे होते, आळशीपणामुळे निर्माण होते. मग यावर तुम्हाला मात करता येते, ही तुमची संधीत रूपांतर करता येते. तुमच्याकडे कमतरता असेल आणि जी जर ती दूर करता येणार असेल तर तुम्ही ते करा. तुमच्याकडे जर वेळेचं नियोजनच नाही, ही कमतरता आहे तुमची, दूर करता येते ती, वेळेचं नियोजन करता येते. साध्या साध्या गोष्टीत सुधारणा करता येतो. कारण छोट्या छोट्या छिद्रानेच हा जहाज बुडते ना, तसं छोट्या छोट्या कमतरतेमुळे आपले संधी हुकतात आणि धोके वाढतात. संधी हुकतात आणि धोके वाढतात कमतरतेमुळे. उदाहरणार्थ, आता तुमच्याकडे वाहन नाही, तुमच्याकडे कमतरता आहे, पायी चालत जावं लागतं. आता आम्ही कॉलेजला जायला पायी चालत जावं लागायचं, ही कमतरता होती. पण या कमतरतेवर मात काय करायचो आम्ही? रस्त्यानं जातानाच पॉईंट पाठ करत जायचो. धड्याचे अगोदरच लिहून ठेवायचे का कागदावर, आणि असं हे करायचं, एक पॉईंट पाठ करायचं, मग त्याचं दुसरं थोडंच बघायचं, पडत जायचं. अशी येताना तसं जाताना तसं, येताना एक प्रश्न पाठ, जाताना एक प्रश्न पाठ, रोजचे 2 प्रश्न येता जाता पाठ व्हायचे. दीर्घोत्तरी प्रश्न होते आम्हाला त्यावेळेस. तर ही म्हणजे आपल्याकडे असणाऱ्या कमतरतेवर आपल्याला मात करता येते. आता पुस्तकं आम्ही विकत घेऊ शकत नसो फारसे सगळेच, तर आम्ही काय करायचं? आमचे मित्र, आमचे गणेश निकम एक आमचा मित्र, अन्य काही मित्र होते, आम्ही ते ग्रंथ काय करायचो? लिहून टाकायचो. आणि त्याचे कार्बन टाकायचं, 2-3 कागद घ्यायचे, त्याच्यात कार्बन टाकायचं, ते पुस्तकच लिहून काढायचं. म्हणजे ग्रंथाची जी कमतरता होती अशी आम्ही दूर करायचो. करता येते दूर. रडत बसण्यानं कमतरता दूर होत नाहीत, रडत बसण्यानं कमतरता अधिक वाढतात. लक्षात आलं? तर मित्रो, आळस ही तुमची जर कमतरता असेल तर आळसावर मात करता येते, संधी निर्माण होतात आणि धोके पण दूर होऊ शकतात. पण कमतरतेला धोक्यात रूपांतर होणार नाही याची काळजी घेणं हे शहाणपणाचं लक्षण आहे. आणि सातत्यानं काम करत गेलात की तुमची कमतरता दूर होऊ शकते. आपण आता बघितले शॉर्ट SWOT मध्ये अपॉर्च्युनिटी बघितली, विकनेस बघितलं आणि स्ट्रेंथ बघितलं. आता राहिला थ्रेट्स, T. त्यातले धोके काय असतात? आपल्या आयुष्यात काय धोके असतात? आपल्या हातात धोके, आव्हानं, जोखिमा आपल्या असतात. हे जीवनाची वाटचाल करताना मग आपण स्वतः विचारायचं की आपल्या जीवनामध्ये काय धोके येऊ शकतात, काय धोके निर्माण होऊ शकतात, आणि त्या कारण हे धोके का जाणून घेतले पाहिजे अगोदरच आपल्याला धोक्याची जाणीव असली तर आणि त्याची पूर्वतयारी केली तर त्या धोक्याचं रूपांतर मोक्यात होऊ शकतं. लक्षात ठेवा, धोक्याचं रूपांतर मोक्यामध्ये होऊ शकते. यासाठी या धोके पण जाणून घेणं, धोके जाणून घेणं, ते लक्षात घेणं आणि संभाव्य धोके लक्षात घेऊन त्याची आत्ताच पूर्वतयारी करणं अतिशय गरजेचं असते. आता तब्येतीकडे लक्ष दिलं नाही तर आपण आजारी पडू शकतो. आजारी पडणं हे धोक्यात, आपल्याला आजारी पडण्याचा एक धोका असू शकतो. त्यासाठी आपण आजारी पडणार नाही यासाठी काय केलं पाहिजे? तर शांत झोप घेतली पाहिजे 5 ते 6 तास.
जे आपल्या आहार योग्य पद्धतीने घेतला पाहिजे, योग्य पद्धतीने चावून खाल्ला पाहिजे. कारण ते एनर्जी, आपली जे काही एनर्जी अन्नातून मिळते आणि मिळालेली एनर्जी जर पचवण्यामध्ये जात असेल, त्यासाठी पण चावून चावून खाणे, हलका आहार घेणे, अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी सांगतो मी, अतिशय गरजेचं असते. आणि आपण जर धोके काय असू शकते, धोके कशामुळे निर्माण होतात, तयारी नसण्यामुळे धोके तयार होऊ शकतात. तयारी की अभ्यासाची तयारी केली नाही तर धोका काय असू शकते, नापास होणं. लक्षात आलं, हे आपल्यासाठीचा एक धोका आहे. आता तुम्ही बदलाला सामोरे जाऊ शकत नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या जीवनात धोके आहे. तर म्हणून बदलाची तयारी करणं, परिवर्तन करून घेणं स्वतःमध्ये, हे सुद्धा धोक्यावर मात करण्याची बाब आहे. गृहीत धरून जगणं हे धोकादायक ठरू शकतं. मला सगळं येते हे गृहीत धरणं आहे, येते की नाही याचा सराव करत राहणे, हे तुम्हाला धोक्यावर मात करणं आहे. लक्षात आहे. चुकीचे निर्णय घेत असाल तुम्ही, हे धोकादायक ठरू शकते. आता अजून काय धोके असू शकतात, तुमच्या सीट्स कमी होऊ शकतात. का असा प्रश्न निर्माण होतो. काही होऊ शकतील, समजा 5-10 असं वाटलं तुम्हाला. बऱ्याचदा सीट्स, आता कोणत्याही MBBS असेल किंवा सीट्स कमी होणार नाहीत, उलट ते वाढणार आहे, ते लक्षात ठेवा. कोणीतरी सांगते तुम्हाला सीट्स कमी होणार आहे, जागा कमी आहेत असं कोणी सांगतं. आता समजा 1000 जागा आहेत तुमच्या कॅटेगरीसाठी, 1000 जागा आहेत. तुमचा ठीक आहे, किती जण परीक्षेत आहे, तुम्हाला 1000वा नंबर जरी आला तरी तुम्ही सक्सेस झालात ना. 1 नंबर नाही आला, 2 नंबर नाही आला, 3 नंबर नाही, 4 नाही, 1000वा आला तरी तुम्ही सक्सेस आहात ना. त्यामुळं 1000 जागा आहेत हे धोका समजू नका. तर आपल्याला प्रयत्नावरच्या जोरावर, अभ्यासाच्या जोरावर मला टॉप 10 मध्ये यायचं आहे. जर टॉप 10 मध्ये आलं नाही तरी खालून जरी टॉप 10 मध्ये गेलात तरी तुम्ही सक्सेस होऊ शकता. तो अजून दुसरी गोष्ट काय धोका असू शकतो तुमच्या परीक्षेत देणाऱ्या विद्यार्थ्यासाठी, पेपर टफ येऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला टफ अभ्यास करावा लागेल त्या धोक्यावर मात करण्यासाठी. पेपर टफ येणं हा धोका असू शकतो तुमच्या जीवनातला पुढच्या काळात, परीक्षेच्या काळात. तर त्यावर आपल्याला हे ज्याची जाणून ठेवलं पाहिजे की कशा पद्धतीनं काय टप, काय विचारून काय टप विचारलं जाऊ शकते, याची तयारी आतापासून करणं गरजेचं आहे. बघा, ज्याला येतं ना त्याला कसंही विचारलं तरी येतं, ही पहिल्यांदा लक्षात ठेवा. त्याचबरोबर तुमची गती कमी असणं प्रश्न सोडवण्याची, हे तुमच्यासाठी कमतरता आहे आणि तुमच्यासाठी धोका पण आहे. कारण हे गती कमी असेल तर तुम्ही तातडीने याच्यावर मात करा. तुम्हाला वातावरणात ॲडजस्ट होण्यासाठी जर तुम्ही तयारी केली नाही स्वतःची, तुमच्या परीक्षेचं तापमान आहे, परीक्षेच्या काळातलं तुमचं तापमान आहे, काही जणाला सहन झालं नाही समजा, तर ते अपयशी ठरू शकतं. तिथं त्याचं मन लागलं नाही, खूप घाम येऊ लागला, अस्वस्थ होऊ लागले, कारण ते 24 तास एसीत राहायची त्याला सवय असेल, तर तुम्हाला यासाठी आत्ता तो धोका होऊ शकतो. त्यासाठी आत्तापासूनच तुम्हाला एसीचा वापर न करता कमी थोडक्यात करून हळूहळू एकदम बंद करून टाकू नका. हळूहळू, आता तुम्ही जर समजा 16वर ठेवत असाल, मग थोडं हे करा या काळामध्ये, हळूहळू शेवटी बंद करा फॅनच्या आधारावर. कधी कधी लाईट जाऊ शकते, लक्षात ठेवा. तर फॅन नसताना सुद्धा तुम्ही स्वतःला सांगा, फॅन जरी नसला तरी मी स्वस्तपणे पेपर देऊ शकतो. नाही तर तुमचा तो धोका निर्माण हा धोका आहे तुम्हाला वातावरणाला सामोरं जाण्याचा, किंवा बदलत्या परिस्थितीला सामोरं जाणं बऱ्याच जणांना जमत नाही, त्यामुळे ते धोका निर्माण होऊ शकतो त्यांना. काही जण रागावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत, हा देखील त्यांचा धोका आहे. काही जण भयावर नियंत्रण ठेवू शकत नाही, हा त्यांच्यासाठी धोका आहे. तरी या रागावर नियंत्रण ठेवण्याची तयारी करता येते, योग साधनेनं करता येते, सकारात्मक विचारानं करता येते, सकारात्मक भावना निर्माण करून करता येते. ते करा, नाही तर तुमच्या जीवनात धोके आहेत. तर मित्र,
धोके निर्माण धोक्याच्या जागा ह्या मोक्याच्या जाग्यामध्ये रूपांतर करणं, यासाठी लागते ते सामर्थ्य, लागते ते तुमच्यातलं स्ट्रेंथचा वापर करणं, तुमच्याकडे ज्या ज्या गोष्टी आहेत त्याचा वापर करून यावर मात करा, एवढं या निमित्तानं सांगतो. या संदर्भानं आपल्याला अजून काही प्रश्न असतील तर आपण मला विचारा आणि त्या प्रश्नाची मी उत्तरं आपल्याला देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आपल्या मित्रांना, मैत्रिणींना, नातेवाईकांना, ओळखीच्यांना पाठवायचा आहे. त्यांच्या अभ्यासासाठीच नाही तर इतर गोष्टीसाठी देखील, त्यांच्या जीवनाच्या वाटचालीसाठी या गोष्टीचा उपयोग होणार आहे. त्यामुळं शॉर्ट SWOT, S म्हणजे स्ट्रेंथ म्हणजे ताकद, O म्हणजे W म्हणजे विकनेस, O म्हणजे अपॉर्च्युनिटी म्हणजे संधी, T म्हणजे थ्रेट म्हणजे धोके, जोखीम, आव्हाने. यावर मात करता येते. या सगळ्या गोष्टीवर आपलं सामर्थ्य, आपलं स्ट्रेंथ वाढवता येते, स्ट्रेंथचा उपयोग करता येते, विकनेसवर मात करता येते. लक्षात आलं. संधी असणाऱ्या संधीचं सोनं करता येते, नव्या संधी निर्माण करता येते आणि या संधी निर्माण करून आणि आपल्या कमतरतेवर मात करून, संधी निर्माण करून, आपल्या स्ट्रेंथचा वापर करून धोके जीवनातले दूर करता येतात. तुमच्या जीवनात काही धोके न राहता तुमच्या जीवनात मोके निर्माण व्हावेत, तुम्हाला संधीच्या जागा निर्माण व्हाव्यात. तुमच्या शुभेच्छा माझ्या तुमच्या जीवनासाठी. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा विषय घेऊन भेटूया. हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना पाठवून सहकार्य करावं अशी विनंती करून तुमच्या अभ्यासाला मी शुभेच्छा देतो. धन्यवाद.